नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगत म्हणते, सर मला मान्य आहे की उदयकांत आज आपल्या तावडीतून निसटला, पण आपल्याला हे तर समजलं ना की तो मुंबईमध्येच आहे ते. मग अर्णव म्हणतो, पण मिस इंदोर, आता त्याला हे तर समजलंय नक्की की आपण त्याच्या मागावर आहोत ते. मग तो आता मुंबईत का थांबेल? तिकडं वल्लरी मिसेस देशमुखला भेटायला आलेली असते. ती म्हणते, हे बघा, अर्णवला बाहेर तुम्ही चांगलाच त्रास द्या की जेणेकरून तो ह्या सगळ्याला कंटाळला पाहिजे, आणि मी त्याला घरात कसा त्रास होईल याची काळजी घेईल. मिसेस देशमुख खूप खुश होते वल्लरीचे हे बोलणं ऐकून, आणि ती आता वल्लरीसोबत हात मिळवणी करते आणि म्हणते, नाव वी आर पार्टनर्स. जरा वेळाने सौदामिनी कंपनीमध्ये जाऊन अर्णवला भेटते. आता तिथं बोट दाखवत ती अर्णवला म्हणते, हे बघ, मी तुला 15 दिवसांची मुदत देते. ह्याच 15 दिवसात जर तू माझे 200 कोटी परत नाही ना केले तर तुझ्या आईच्या नावावर असलेल्या ह्या कंपनीचं नाव बदलण्यात येईल. मग बघू तू हे होण्यापासून मला कसं थांबवतो ते. अर्णवला ह्या सगळ्याचं टेन्शन तर नक्कीच आलंय, पण लवकरच त्याच्या नशिबाचं दार उघडणारे आणि त्याच्या हातात जॅकपॉट लागणारे, आणि त्यातूनच तो हे 200 कोटींची रक्कम मॅनेज करणारे. पण आज वल्लरीने उदयकांतला भेटण्यासाठी ईश्वरीवर गपचूप हल्ला केला, जेणेकरून अर्णव घरातून लेट निघावा त्यासाठी. चला मग, पुढच्या अपडेट्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर पटकन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका. बाय बाय.